नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हा बर्लिन सिरीजमधला चौथा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ही सगळी लोकेशन्स आपण बघितली होती. आज आपण जाणार आहोत थोडीशी म्युझियम्स बघायला. लास्ट टाइम पण आपण चार्लटनबुर्ग पॅलेस बघितला होता. ते पण आत्ताचं म्युझियमच आहे, बट ही प्रॉपर म्युझियम्स आहेत. आणि इथे एक एरिया आहे, त्याला म्हणतात म्युझियम आयलंड. स्प्री रिव्हरवर एक छोटंसं आयलंड आहे आणि त्या आयलंडवर सगळे म्युझियम्स आहेत. जवळजवळ खूप सारे म्युझियम्स आहेत बर्लिनमध्ये. मला तर माहिती असल्याप्रमाणे 60+ म्युझियम्स बर्लिनमध्ये आहेत. तर सगळे बघणं शक्य नाही आहे. मी एक 3 ते 4 सिलेक्ट केलेली आहेत म्युझियम्स, किती आहेत किंवा काय आहेत. ती आपण आज बघणार आहोत. आणि त्याच सगळ्या म्युझियम आयलंडवरच ती सगळे म्युझियम आहेत. आणि साधारणपणे प्रत्येक म्युझियमला जायला मोस्टली 3 ते 4 मिनिटं लागतात वॉकिंग. जवळजवळ आहेत ती म्युझियम. आणि आणखीन एक मी तुम्हाला शेवटी एक सिक्रेट सांगणार आहे, या म्युझियम्सना तुम्हाला फ्री कसं व्हिजिट करता येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की या म्युझियम्सना फ्री कसं व्हिजिट करता येतं. स्टे ट्यून. आम्ही आता आलेलो आहोत आमच्या पहिल्या म्युझियमला, म्युझियम आयलंडच्या. याचं नाव आहे पॅनोरामा म्युझियम. पॅनोरामा म्युझियम म्हणजे 360 डिग्रीमध्ये ते म्युझियम आहे. आणि ते ॲक्च्युली प्रशियन टाईममध्ये जे एक विलेज होतं किंवा एक गाव होतं, त्याचं कल्चरल हेरिटेज त्यांनी दाखवलेलं आहे. ते कसं दाखवलेलं आहे मी नेक्स्ट दाखवीनच, बट स्टे ट्यून. आणि खूप मजा येणार आहे म्युझियम्सच्या टूर घ्यायला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ताच आम्ही आलो बाहेर त्या पॅनोरामा म्युझियममधून. मस्त होतं खूप. तुम्ही पण बघितले असतील. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. तर थोडक्यात हे काय होतं, तर ती जी सिटी होती किंवा ते जे दाखवलं होतं, ते पेर्गामॉन नावाचं एक सिटी होती प्रशियामधली त्या काळची, की जी आत्ता आहे टर्कीमध्ये, बट त्या काळी ती प्रशियामध्ये होती. तर ती सिटी म्हणजे प्रशियातलं कल्चरल हेरिटेज त्या सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की गावामध्ये कसं चालायचं, दिनचर्या किंवा कसे लोक सर्वाईव्ह करायचे, काय लोक करायचे, तर ते असं चित्राच्या रूपात त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मी त्याचं नाव विसरलो की ज्यांनी हे बनवलं होतं, त्याचं नाव मी खाली टाकीन. आणि अजून म्हणजे हा जवळजवळ सर्क्युलर आहे आणि याचा जवळजवळ 103 मीटर सर्कम्फरन्स आहे आणि 34 मीटर हाईट आहे. हे खूप छान म्युझियम आहे. वन ऑफ दी बेस्ट म्युझियम आय वुड से. कारण की तुम्हाला असं एका स्पॉटला राहून पूर्ण त्या गावातला डे आणि नाईट यामध्ये काय होतं हे तुम्हाला तिथे बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर आलात इथे तर या म्युझियमला नक्की व्हिजिट द्या. आणि हे पण म्युझियम आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पडलेलं आहे. तर याची पण व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. ती तुम्हाला कशी करता येईल ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगेन. स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही आता आलो आहोत आमच्या सेकंड म्युझियमला, ज्याचं नाव आहे बोर्ड म्युझियम. हे तुम्हाला दिसत असेल तर हे माझ्या मागे बोर्ड म्युझियम आहे. आणि या म्युझियममध्ये मिडेवल इरामधले सगळ्या गोष्टी, डे टू डे लाईफमध्ये यूज होणाऱ्या गोष्टी, कॉईन्स, मेडल्स, स्कल्पचर्स हे सगळं आहे. आणि ॲक्च्युली नेदरलँड्स, फ्रान्स, जर्मनी असे सगळे आहेत. आपण ते आता बघायला जाणार आहोत आतमध्ये. आणि हे खूप जवळ आहे पॅनोरामा म्युझियमपासून. अगदी 100 पावलाच्या डिस्टन्सवर आहे हे म्युझियम. त्यामुळे ते व्हिजिट केलं की तुम्ही हे पण व्हिजिट करू शकता. आणि तेही म्युझियम आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. कसं मिळणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगेन. व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा.
सो येस, आम्ही आता जस्ट आलो म्युझियममधून बाहेर. म्युझियम खूप छान आहे आणि मेन म्हणजे म्युझियम खूप मोठं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की तुम्हाला कंप्लीट अर्धा दिवस पाहिजे किंवा एक दिवस पाहिजे ती दोन्ही म्युझियम किंवा या आयलंडवर जी 3 ते 4 म्युझियम आहेत ती एक्सप्लोअर करायला. आम्हाला वेळ नव्हता एवढा, प्लस वेळ पण संपतोय कारण की सगळी म्युझियम 6 वाजता बंद होतात. त्यामुळे हे पण खूप छान होतं. सगळे स्कल्पचर्स तुम्ही बघितले असतीलच मागच्या थोड्याशा क्लिप्समध्ये. स्कल्पचर्स, कॉईन्स, मेडल्स किंवा त्यांच्या सगळ्या डे टू डे गोष्टी या सगळ्या आहेत इथे. तर हे म्युझियम बांधायला स्टार्ट केलं होतं कैसर विल्यम II, आय गेस 1898 ते 1904 या पिरियडमध्ये हे बांधलं गेलं आणि हे तेव्हा संपलं. त्यामुळे हे खूप छान आहे म्युझियम. तुम्ही दोन्ही म्युझियम एका दिवशी कव्हर करू शकता आणि हे म्युझियम आयलंडवर आहे. मी इथे बाजूला टाकीन की कुठली अजून म्युझियम आयलंडवर आहेत आणि बाकीचीही पण आहेत. तुम्ही सर्च करू शकता म्युझियम्स इन बर्लिन. तुम्हाला खूप सारी म्युझियम्स मिळतील. पण म्युझियम आयलंडवर जी म्युझियम्स आहेत मी इथे टाकेन. आणि आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आम्हाला म्युझियम्स फ्री कसे काय मिळाले. तर आणि याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट, म्युझियम आयलंड जे आहे हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बर्लिनमधलं. सो बर्लिनमध्ये 3 आहेत बेसिकली. मला 2 बाकीचे आठवत नाही आहेत. मी खाली टाकीन इथे कुठली आहे ती. बट म्युझियम आयलंड हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असल्यामुळे त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. नाव आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्हाला ही म्युझियम फ्री मिळाली आणि तुम्ही जर अजून फिरला असता किंवा मी अजून फिरलो असतो आजच्या दिवसात तर मला सगळी म्युझियम फ्री मिळाली असतील. तर हे असं का? तर बर्लिनमध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी म्युझियम सगळी फ्री असतात. सगळी म्हणजे कुठल्याही प्रकारचं तिकीट ते तुम्हाला लावत नाहीत. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत म्युझियम्समध्ये एंटर करण्यासाठी. तर हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारीच फक्त असतं. त्यामुळे फक्त वर्षातले 12 रविवार असे असतात की ज्यावेळी तुम्हाला ही सगळी म्युझियम्स तुम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिट करू शकता. अदरवाईज त्याची फी 12 युरो, 15 युरो, 20 युरो अशी असते पर म्युझियम पर पर्सन. त्यामुळे ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर असा तुम्ही एखादा प्लॅन करा की ज्यात महिन्यातला पहिला रविवार तुमच्या त्या अल्टरनेटिव्हमध्ये असेल आणि तेव्हा तुम्ही ही म्युझियम सगळी फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिट करू शकता. सो माझ्याकडे हे 2 तिकीट आहेत. मी तुम्हाला उलटं करून दाखवतो. येस, सो हे बघा माझ्या इथे ही जर तुम्हाला दिसत असेल अमाऊंट तर ही 0.00 आहे आणि आज रविवार आहे, 4 ऑगस्ट आहे आज. सो हे अशा पद्धतीने आम्हाला फ्रीमध्ये दोन्ही म्युझियम बघायला मिळाले. आम्हाला अजून वेळ असतो तर आम्ही अजून फिरलो असतो आणि आम्हाला अजून म्युझियम फ्रीमध्ये बघायला मिळाली असती. बट आम्हाला आता बहुतेक सप्टेंबरच्या फर्स्ट रविवारचा वेट करावे लागेल फ्री म्युझियम्स बघण्यासाठी. बट यस, तुम्ही ते करू शकता डेफिनेटली. अशा पद्धतीने तुम्हाला फ्री मिळू शकतात. इथे कोणताही प्रोमो कोड किंवा असं नाही आहे. आणि हे मी माझं सांगत नाही आहे, मी खाली रेफरन्स पण देईन. मी कुठल्या साईटवरून बघून तुम्हाला सांगतोय. त्या साईटची लिंक खाली पण टाकीन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकीन. तुम्ही तुमचं स्वतः एकदा चेक करू शकता. आणि जवळजवळ 60+ म्युझियम्स फ्री असतात आज म्हणजे व्हिजिट करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही 60च्या 60 म्युझियम्स ऑफकोर्स एक शक्य नाहीये, बट तुम्हाला जी म्युझियम्स व्हिजिट करायची आहे ती तुम्ही करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. सो हे नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर आलात बर्लिनमध्ये तर एखाद्या रविवारी, महिन्याच्या पहिल्या रविवारी ही म्युझियम्स तुम्ही व्हिजिट करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू, कारण की आज फक्त माझा म्युझियम आयलंड फिरण्याचा काय हेतू होता. पण आज आम्हाला लेट थोडा झाला निघायला आणि वॉटेवर. बट आणि मलाही तसा म्युझियम फिरण्यात तेवढं इंटरेस्ट नाही आहे. बट आज महिन्याचा पहिला संडे होता म्हणून मी आलो आणि तुम्हाला दाखवलं की तुम्ही ही म्युझियम्स फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिट करू शकता. सो येस, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. त्यामुळे जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये किंवा मला ईमेल करा. मी तुम्हाला नक्की गाईड करेन की तुम्ही कसे बघू शकता किंवा कोणकोणते म्युझियम्स आहेत बेसिकली. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, ऑफकोर्स शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही एन्करेजमेंट मिळेल असे चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हालाही छान छान व्हिडिओ बघता येते. सो स्टे ट्यून. आपण एक पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सिटी किंवा नवीन कंट्रीमध्ये. तोपर्यंत माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि स्टे सेफ.